तुम्ही फलटणवरून आलेत ना मला. जावई अमरावतीची. अच्छा. हो. मी माझं पेज आहे अमरावतीची मुलगी अमेरिकन. अच्छा, जय गजानन. जय गजानन. इन्स्पिरेशन याची बालीला एक बांबू फूड आहे, ओके. तिथून आलेली आहे. आणि आपलं कार्बन फ्री स्ट्रक्चर जे तुम्ही आता या रूट खाली उभे आहेत, तिचं कार्बन फ्री स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कार्बन इमिशन 0 असतं. सो व्हॉट एव्हर यू आर इटिंग हिअर इज आसरा हे प्रॉपर एक ऑथेंटिक क्युझिन आपण प्रमोट करण्यासाठी निघालोय. जसं तुम्ही वराडी भाषेमध्ये मध्ये तिकडे जाऊन हे करता. आज आपण आलो आहोत अमरावतीतल्या जबरदस्त वराडी टेस्टसाठी प्रसिद्ध अशा आसरा रेस्टॉरंटमध्ये. इथली खास गोष्ट म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेजसाठी वेगवेगळे सेक्शन्सच नाहीत, तर त्यांची किचनसुद्धा कम्प्लिटली सेपरेट आहेत. आणि हा बांबूचा जो ट्रेडिशनल सेटअप आहे अगदी विलेज वाईब देणार आहे. स्टार्टरला आम्ही ऑर्डर केला होता त्यांचा फेमस राणी पापड, आणि सिरियसली सांगते इतका चीजी आणि लोडेड होता की पापड आहे हेच विसरून गेले. नाव जरी पापड असलं तरी अत्यंत रॉयल डिश होती. आणि त्यानंतर आली माझी बिट्ट्या थाळी. भाजीचा कलर अगदी नॅचरल, मसाल्याचा ठसका प्रॉपर वराडी स्टाईल, आणि टेस्ट अगदी चुलीवरच्या स्वयंपाकासारखी. तुम्हाला खरंच सांगते छान असं फल्ली तेल होतं, गुळाना ठेचा, त्यानंतर आलू वांग्याची मसाल्याची भाजी, अप्रतिम चव होती. बिट्ट्या पण क्रिस्पी, अगदी चुलीवर सारखी याची चव होती. आणि नॉनव्हेज लवर्ससाठी तर मटन थाळीसुद्धा हेवी लेवलवर आहे. जर ऑथेंटिक वराडी टेस्ट हवी असेल ना तर ही जागा नक्की मिस करू नका. चला तर बघूया इथली टेस्ट कशी होती आणि काही गप्पा करूया. सूप आहे रे ते. मटन सूप. मस्त एकदम लुसलुशीत शिजलेलं आहे मटन. होय का? एकदम लुसलुशीत आहे. काय लगेच हाताने लगेच तुटलं जाते. खरंच आहे की? नाही बघ ना लुसलुशीत एकदम. होय. फर्स्ट टाइम करतो मी कोल्हापुरी झेंडा फॅन. अच्छा, मूळचे कुठले तुम्ही? मी फलटण. अच्छा, फलटणचे. तो कोल्हापुरी थाळी आहे हा. खाण्याची, बट अमरावतीला आल्यानंतर ही मला आली ती वराडी थाळी खायला जाऊया. तुम्ही अच्छा, आश्रम कसं वाटलं तुम्हाला ते? खूप छान. पहिल्यांदा भीती वाटली तेल बघून, बट एवढं तिखट नाही. ऍक्च्युली वराडी 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 क्युझिन थोडं मसाला आणि तेलाचं इन्फ्युजन असतं, त्याच्याशिवाय लोक त्याला वराडी कन्सिडर करत नाही. आणि डोंट वरी, तेल वगैरे क्वालिटी वगैरे याच्याबद्दल तुम्हाला काही निश्चिंत राहा. तुम्ही तुम्ही कितीही जेवण केलं, काहीही मतलब तुम्ही मटन कितीही त्याचा आस्वाद घेतला, तुम्हाला असं बघू वाटून जरी वाटत असेल की ते त्याच्यात मसाला आहे काही हे होईल, पण डोंट वरी, इथे सगळं ऑर्गॅनिक यूज होतं. इथे तेल पासून तर तुमचे मसाले सगळे, इथे कुठल्याही प्रकारचा केमिकल कलर्सचा यूज होत नाही. तर इज अ व्हेरी ऑथेंटिक किचन. तुम्ही या गोष्टीचा आस्वाद द्या. पण ही खाण्याची पद्धत तुमची बरोबर नाही. आता तुम्ही फलटणवरून आलेत ना मला. जावई अमरावतीची. अच्छा. हो. मी माझं पेज आहे अमरावतीची मुलगी अमेरिकन. अच्छा, जय गजानन. जय गजानन. अरे खूप मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. कारण की बापू तुम्ही आले तर त्याचा आम्हाला पूर्ण तुम्हाला हे करून दाखवायचं की खाते जास्त आवडली इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस पण आपला पुण्यामधनच आहे. पुण्यामध्ये तिकडनं आळणी भात. आळणी भात. आणि कारण की त्याचा आळणी भाताचा फ्लेवर आम्ही ट्राय केला इकडे, कारण की राईस रिच तिकडे आहेत, म्हणजे सगळं जे राईसचं जे बनणं आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे तिकडे आहे. म्हणून मग आम्ही त्याचा एक्सपेरिमेंट नाही केला, ते तिकडनंच बोलवलं. इथे ट्राय केला पण ते नव्हतं जमलं. आणि खूप बाकी याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्राच्या क्युझिन मध्ये बनण्याची पद्धत जवळ सगळ्या क्युझिन सारखी, पण प्रत्येकाचा आपला एक टेस्ट आहे. जसं वराडी आपण विदर्भचे आहे म्हणून आपण हे बनवतो, आणि हे आम्हाला आसरासोबत ऑल ओव्हर महाराष्ट्रभर पसरवण्याचं आमचं प्लॅन आहे. हे क्युझिन आम्हाला मसाल्याचं काय मसाल्याचं सिक्रेट नाही, हे टॉप सिक्रेट. कारण पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहे. सॉरी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी चुकलो. दोन गोष्टी. पहिलं की जे टाकायचं ते इमानदारीने टाकायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही हेगळी करायची नाही. दुसरी गोष्ट प्रेमाने टाकायचं, आणि घरगुती बनवले सगळं सगळे इन हाऊस सगळे. तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल्स, कलर, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतात, टेस्टिंग पावडर्स म्हणतात, ॲरोमॅट पावडर्स म्हणतात, कुठले आपल्या आसराच्या किचनमध्ये आपण सोडाही वापरण्याचं प्रमाण आपण कमी म्हणजे ठेवतच नाही. इट शुड बी फॉर तुमच्यापासनं तर लहान बाळापर्यंत कोणी येऊ यू कॅन हॅव. मी आता आरामात आस्वाद घ्या. मी खवापुडी घेऊन वापस होतो, चालेल? तुम्ही दोघांना पूर्ण आस्वाद घ्या. बिर्याणी पण आपल्याकडे जी बनते ती प्रॉपर दम बिर्याणी बनते. त्याला 2 वेळा दम लागतो. बिर्याणी एका पॉट मध्ये पूर्ण त्याचं प्रेझेंटेशन होऊन ती पूर्ण सील पॅक होऊन ती तंदूरमध्ये जातं, आणि त्याच्यानंतर त्याला तिथे दम. सो व्हॉट एव्हर यू आर इटिंग हिअर इज आसरा हे प्रॉपर एक ऑथेंटिक
क्युझिन आपण प्रमोट करण्यासाठी निघालो. जसं तुम्ही वराडी भाषेमध्ये मध्ये तिकडे जाऊन हे करतात, तसंच आपण आसराने बिडा घेतलाय की वराडी क्युझिन हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. तुम्हाला नाही आवडत? आवडेल, आम्ही रिग्रेट करायला नाही करणार. असं आणि भरभरून तूप आहे त्यात. असं व्हॅनिला सोबत ट्राय करू. व्हॅनिला सोबत ट्राय करू. येस, एका स्पून मध्ये घेऊ शकता. काकू, हा, तुम्ही सासरवाडीत आल्यानंतर ह्या गोष्टी नाही करू शकत. गेल्या गेल्या लगेच जिम लावा. हे असं असतं वराडी लोकांचं प्रेम. अंडा गरम. चांगलं आपल्याकडं. कसा राहिला तुमचा अनुभव जेवणाचा? एकदम छान. अप्रतिम. मजा आली? हे पहिल्यांदा मी करणार. Yes. अमरावती कसं नाही आणि बांबू कसं बनवलं? अमरावतीच्या बाहेर तुम्ही कुठे बघितलं? कुठेच नाही बाहेर पण नाही बघितलं. हे ऍक्च्युली इन्स्पिरेशन याची बालीला एक बांबू स्कूल आहे, ओके. तिथनं आलेली आहे. आणि आपलं जसं काय होतं, मी बाहेर राहायचो पुण्यामध्ये, तर मला जेवणानंतर ब्लोटिंगचा त्रास खूप असतो बिकॉज ऑफ नॉट युझिंग द प्रॉपर इन्ग्रेडियंट, किंवा तुम्ही जे म्हणाल की हायजीन नाही मेंटेन करणे किंवा केमिकल्सचा यूज करणे जेवणामध्ये टेस्ट इम्प्रोव्हाइज करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला एक ऑर्गॅनिक मला सुरू करायचं होतं की जिथे कुठल्याही प्रकारच्या सगळ्या गोष्टीचा वापर होणार नाही, बट आणि त्याचा जे जेवणाचा आस्वाद होईल तो ऑर्गॅनिक राहील. मग जेव्हा क्युझिन ऑर्गॅनिक आहे तर मग स्ट्रक्चर ऑर्गॅनिक पाहिजे होते. दिस इज अ कार्बन फ्री स्ट्रक्चर. जे तुम्ही आता या रूफ खाली उभे आहेत, दिस इज अ कार्बन फ्री स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कार्बन इमिशन 0 असतं, त्याला ग्रीन बिल्डिंग म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही कॉन्क्रीटच्या घरात राहता ना, तर कॉन्क्रीटचं घर कार्बन इमिट करतो बाहेर, बट बांबू ऑक्सिजन इमिट करतो. सो दिस इज ऑल्सो इन इट, म्हणजे त्याच्यामध्येच की एक प्लस पॉईंट आहे. ऍडिशनली हे असं आहे की तुमचं आता म्हणजे ऑर्गॅनिक गोष्टीपासून तुम्ही इतकं छान हे उभं करू शकता. पण लोकांना, हा एक्झॅक्टली, लोकांना ड्युरेबिलिटीचा एक प्रॉब्लेम याच्यामध्ये जाणवतो की हे टिकेल की नाही टिकेल, याच्यामध्ये तुमचं लाईफ राहील की नाही राहील, कारण की याची इन्व्हेस्टमेंट तर आहेच ना, काही ना काही कॉस्ट त्याच्यात तुमची हे करतात. तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला नेमकं की लोकांना भीती असते. मला पण ती भीती होती, पण जेव्हा मी रिसर्च केली, माझ्या एज्युकेशनच्या इंजिनिअरिंगला होतो, माझ्या MBA होतो, माझं सब्जेक्ट लकीली बांबू आला होता. तर त्याच्यामध्ये मला हे कळलं की तुम्ही बांबूमध्ये 10 ते 12 वर्षाचा मिनिमम लाईफ आहे. त्याच्यावर तुम्ही कुठेही इंजिनिअर तुम्ही करताच आहे. म्हणून मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण रिस्क घेऊन पाहिजे, आणि हे जर प्रमोट झालं तर याचा पण एक इम्पॅक्ट. ह्या कसं आहे, आसरा एक सोशल व्हॅल्यूला घेऊन पण सोबत चालतो. जसं ऑर्गॅनिक क्युझिनला आपण जसं प्रमोट करायचं बोलतोय, जसं आपण बोलतोय की असं एक किचन की ज्याच्यामध्ये केमिकल्सचा यूज होणार नाही, असं एक किचन जे ऑथेंटिक वराडी क्युझिन मार्केट गॅपला आपण टार्गेट करतोय, ते ऑलरेडी सुद्धा बिल्ड की वराडी क्युझिन बाहेर पोहोचवतो. सेम आम्हाला ऑर्गॅनिक बिल्डिंग विषयी लोकांमध्ये असं वाटतं की ग्रीन बिल्डिंग पण आम्ही प्रमोट केलं पाहिजे. तर हे पण एका नोबल कॉजमध्ये आपण की चला तुम्हाला किचनसाठी कधीच नाही. तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही टेम्परेचरचं बघितलं असेल की हे प्लीझंट असतं, याचं हे नेहमी प्लीझंट असतं. हा पर्टिक्युलरली हा पर्टिक्युलरली नॉनव्हेज रूम आहे. या नॉनव्हेज रूममध्ये 100ची कॅपॅसिटी आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज मिक्स बसू शकता. काही फॅमिलीज येतात तर त्या हिशोबाने